विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत सिद्दीकीचं नाव आघाडीवर। पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, मात्र काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध। सूत्रांची माहिती। परभणीच्या पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणींसह अन्य चौघांवर गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिकाच अयोग्य। सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला सल्ला। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस एंटरप्रेन्योर्स पुरस्कार। पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील कामगिरीबद्दल सत्कार। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती, तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला। सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले। संजय राऊत यांचा आरोप। 9,32,000 कोटींचं राज्यावर कर्ज काढून राज्य चालवतात, राऊतांचा दावा। मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचा बॅनर। शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी।